केतन अग्रवाल हत्याकांडातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांच्या दुकानावर जे आहे ते मार्केट यार्डवर FDA कडून जे आहे ती काल कारवाई करण्यात आली। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत FDAचे अधिकारी आहेत। सर काय सांगाल, कुठल्या मार्केट यार्डवरील दुकानावर जी आहे ती कारवाई करण्यात आली, काय काय त्यामध्ये मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आला आहे? प्रशासनास BG गोयल अँड कंपनी मार्केट यार्ड पुणे गाळा नंबर 348 याबाबत तक्रार प्राप्त झाली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगानं अन्न सुरक्षा अधिकारी आणि संबंधित एरियाचे सहाय्यक आयुक्त यांनी तपास केलेला आहे। तपासादरम्यान सदर ठिकाणी विहित अन्न परवाना नसल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे सदर ठिकाणी व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच त्या ठिकाणाहून 4 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले असून त्यामध्ये प्रामुख्याने लेबल त्रुटी आणि भेसळीचा संशय असल्यामुळे ते घेण्यात आलेले आहेत। विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर पुढील कारवाई करण्यात येईल। काय कारवाईचं स्वरूप काय असू शकते? यात जर भेसळ आढळली किंवा विना परवाना व्यवसाय करण्याचं तर काय तरतूद आहेत कायद्यामध्ये? अन्न सुरक्षा कायदा कलम 63च्या नुसार विना परवाना अन्न व्यवसाय केल्यास 10 लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे। तसेच जर सबस्टँडर्ड क्वालिटीचा फूड सेल केला तर त्या केसेसमध्ये 5 लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे। आणि अन्नपदार्थ समजा अनसेफ खाण्यास अयोग्य अशा पद्धतीने असतील तर त्यामध्ये अगदी इम्प्रिझनमेंटच्याही तरतुदी त्यामध्ये आहेत। नक्कीच आपण पाहिलं तर सिया गोयलच्या कुटुंबियांच्या अडचणी ज्या आहेत आता या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतात। जर या कालच्या झालेल्या कारवाईमध्ये यांचा सहभाग आढळून आला तर त्यांना जन्मठेप असेल किंवा मोठ्या दंडाची शिक्षा जी आहे ती या ठिकाणी होण्याची शक्यता जी आहे ती आता या ठिकाणी वर्तवण्यात येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।